आता मंडळी, जल ही जीवनी हे तुम्हाला तर माहितच असेल ना. आता नेमकं सकाळच्या पारात आहे ना आपलं पाणी संपलं. मग आता पाण्याविना खायचं काय आणि धुवायचं काय? खरंय ना, पाणी नसल्यावर खायचं जमत नाही, पाण्याशिवाय तर धुवायचं विषयच येत नाही. आता घरी तर पाणी भरून झालं, पण फादर साहेब आपल्याला अजून एक ड्युटी लावून दिली. ती म्हण नाही का, हत्ती गेला आणि शेपूट राहिली. तशीच काय शिकत होईल सध्या तुमच्या भावा. आता अख्खे कांदे भरून झालते, पण काडाची एक वळ राहिली, आणि ती बी अशी तशी नाही, डायरेक्ट 500 फुटाची. ती भरता मग दुपारीतच भरायची. आणि इकडलं सगळं कामावरून समोरच आपली बिल्लोर राणी म्हणजे आपली पलटीनं उभी होती. हिला घेऊन घरी आलो. मग बरंच वेळ कोलगेट ठेवलं आणि बरेच दातावर ठेवून दात घासायला सुरुवात केली. और मेरे 15 साल के तजुर्बे में मुझे हाथ पता चला की मी दात घासताना हात हलवतच नाही, मी माझ्या डोक्याला स्थान देतो. आणि संध्याकाळी ना आपल्या काकाश्रींची होती हळद, आणि काकाश्रींची पोच बहुत उपर तक भेट द्यायला डायरेक्ट डिपार्टमेंटची गाडी आलती. आणि इथं ना ते चालू होणारच होतं, पण जाऊ द्या आता. और अपने गाव का रिवाज है, एक शो बंद नहीं होता तब तक दूसरा चालू हो जाता है. आणि या भाऊने अर्धे फटाके ढगात वाजवले ना अर्धे लोकांच्या द्वारात.